जय श्रीराम. गेले 139 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाच्या पुस्तकाचं वाचन करतो. आजचा 140वा दिवस. गोंदवले सातारा महाराष्ट्रातील एक संत ज्यांनी आयुष्यभर श्रीरामाच्या नावाचा जप केला आणि लोकांना श्रीरामाच्या जन्माची माहिती साध्या सोप्या भाषेत सांगितली. त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचन पुस्तकात नाम कोणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं आणि काय घ्यावं, नामस्मरणाचे काय फायदे हे सांगितले. तसंच संत म्हणजे तो खरे संत कशी ओळखावे, संतांकडे गेल्यावर ते काय करावं, काय करू नये. आपल्या संसारिक जीवनामध्ये असताना देखील आपण हा परमार्थ कसा करावा, या सगळ्या गोष्टी त्यांनी साध्या सोप्या भाषेत चपलक उदाहरणासहित आपल्याला सांगितलेलं आहे. तर आजचं हे 140 दिवसाचं प्रवचन आहे आणि त्याचं शीर्षक आहे भगवंताचे प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा हात तासून नंतर एकमेकात बसवतो आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर मग परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. त्याकरता विचाराने आणि काळजीने वागणे जरुरी आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय प्रेमा सुद्धा असावा, भीती सदा नसू नये. जसे आई आणि मुलांचं प्रेम असत असेल त्याचं प्रेम लावावे आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावं. असा नियम आहे की ज्याला बाहेर भगवंताचे प्रेम आले तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. हे आपण एखाद्या चांगल्या माणसाला लागलं बरोबर राहिल्यानंतर आपल्याला त्याचे चांगले गुण मिळतात. वाईट लोकांवर राहिले तर वाईट लोकांचे गुण मिळतात. म्हणजे चांगल्या लोकांचे गुण देखील ट्रान्सफर होत असतात. म्हणून आपण संगत पण चांगल्या लोकांचीच ठेवावी. भगवंताचे प्रेम एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो आखेचा कराल. एक भगवंताचे प्रेम लागले की वाणीमध्ये सर्व चांगले गुण आहेत. पुस्तक वाचून किंवा नुसत्या पद्धतीने जगाची विश्वास्यता केव्हाही कळणार नाही. भगवंताचे प्रेम वाढले की ते आपोआप कळू लागतील. म्हणजे प्रेम हे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकवतात आणि भगवंताचे प्रेम ह्या आपल्याला जगातल्या नश्वर गोष्टी देखील सांगतात. आणि सगळ्याच गोष्टी फक्त वाचून आणि ऐकून होत नाहीत. त्याबरोबर आपल्याला अशा संतांच्या ठिकाणी जाऊन किंवा त्यांच्याबरोबर राहून त्यांनी सांगितलेले मार्ग त्याच्यावरती मार्गक्रमण करून आपण काही ऍक्शन घेतल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला ते रिझल्ट मिळतो. एखाद्या माणसाच्या तोंडाला वर पोटामध्ये बसून दुसरं त्याला खाता येत नाही किंवा अन्नाची चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंत एक प्रेम सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये असत असताना भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरे व्हायला जसे पदार्थ औषध घ्यावे त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणे किंवा कमी करणे हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हे 3 उपाय आहेत. तर त्याच्याविषयी असणारं प्रेम म्हणजे आपण ज्या गोष्टी आपल्याला संतांनी सांगितलेल्या आहेत त्याचे कर्म आपण करावे आणि सत्संग चांगल्या लोकांची संगत ठेवावी. भगवंत हा बहुरूपी अत्यंत अनंत ठिकाणी नटणारा आश्रय म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असावी जी असलीच पाहिजे. त्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे शोध बाबतीत साधन करू. पण जसा व्यक्ती असतो त्याच्याप्रमाणे त्याचे विचार असतात. ते प्रत्येक माणसाला निळा रंग आवडेल की नाही, काळा रंग नाही, त्याची आवड वेगळी असेल. तसंच भगवंताच्या देखील बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा प्रकारे त्याची भक्ती करण्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत. हे साधन पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे. भगवंताचे प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे.
ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिजे. म्हणजे निसर्ग देखील आपण देव बघावा आणि निसर्गाची जी शक्ती आहे त्याच्यात आपल्याला त्या प्रभूची शक्ती समजून येऊ शकते. मग सृष्टीकडे कौतुकाने पाहतो. अगर भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्यावर दुसरे काहीही होऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे, हे सांभाळून जो वागेल त्याचे भगवंतावरचे प्रेम वाढेल. म्हणजे भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य. सो हिनाहून हीन अडाण्यातल्या अडाणे आहेत त्याला सुद्धा मिळणारा असं भगवंत आहे. म्हणजे भगवंत हा कोण एका वर्गाची मक्तेदारी नाही. मी जास्त शिकलात म्हणून तुम्हाला देव दिसेल, तुमच्याकडे खूप पैसे म्हणून तुम्हाला देव दिसेल, काय मिळेल. आणि या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे असं भगवंत आहे जो हिन दिन लोकांना, अडाणी लोकांना, अज्ञानी लोक सगळ्यांना मिळू शकतो. फक्त त्यासाठी त्याच्यावरती प्रेम असलं पाहिजे, त्याचे नामस्मरण करायला पाहिजे आणि याच्या सोबतच नीतिमत्तेचं पथ्य पण पाळलं पाहिजे. चाडे चुगली करू नये, लोकांना चांगलं बोलावं, लोकांशी प्रेमाने वागावं. या बऱ्याचशा गोष्टी आहेत. लावालावे करू नये अशा गोष्टी आपण पाहिल्या ते आपल्याला देव मिळाल्याशिवाय राहणार नाही. नाम म्हणजे देव आणि देव म्हणजे साम. शेवटचं वाक्य, ज्याला भगवंताचे प्रेम मिळावे असे वाटते त्याने नाम घेणे हाच एक मार्ग आहे. म्हणजे भगवंताचे प्रेम वाटवण्याची प्रकृती करावी हे संधी 140 दिवसात आपलं सांगितलं. आता आपले आपण 11वेला श्रीरामाच्या नावाला जिंकले. श्रीराम 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 श्रीराम. धन्यवाद. 140 दिवसाचं जे प्रवचनाचं वाचन झालं सुरुवात केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमच्या उद्भवी दिवस असाच आनंद असा शुभ मिळाला तो बरं जावं हीच त्या श्रीरामचंद्राची करतो. पण थांबतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.